नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोज नंबर 1.3 द कोप अँड द अँथम बाय ओ हेनरी या पाठाचा पार्ट सेकंड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. माझ्या यूट्यूब चॅनलवरती असलेला या पाठाचा पार्ट फर्स्ट तुम्ही ऐकलेला असेलच. यानंतर हा पार्ट सेकंड या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 30 वरती दुसरा पॅसेज, सोफी was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. इथपासूनचा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथपासून ते शेवटपर्यंत हा पाठ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. या व्हिडिओला अत्यंत काळजीपूर्वक ऐका आणि या पाठाचे संपूर्ण आकलन करून घ्या. धन्यवाद. सोफी was seized with a sudden fear that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. एन्चantment या शब्दाचा अर्थ जादू असा होतो. इम्यून म्हणजे च्यापासून मुक्त होणे. अचानक एखाद्या भयंकर जादूमुळे आपल्याला अटक प्रतिबंधक शक्ती मिळालेली आहे की काय या भीतीनं सोफीला ग्रासलं गेलं. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो पॅनिक म्हणजे घबराहट, भीती, त्या घाबरलेल्या अवस्थेत तो होता. अँड वेन ही कम अपॉन अनदर पोलिसमन लाफिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ ग्लिटरिंग थिएटर, he caught at the immense straw of disorderly conduct. Disorderly म्हणजे बेशिस्त, कंडक्ट म्हणजे वर्तन. त्या तशा अवस्थेत असतानाच त्याला एका शानदार अशा थिएटर समोर एक पोलीस निवांतपणे फिरताना दिसला आणि लगेचच त्यानं बेशिस्त वर्तन करण्याची संधी साधली. डिसऑर्डरली कंडक्ट. ऑन द sidewalk, Sophie began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, howled, raved, and otherwise disturbed the skies. Gibberish म्हणजे निष्फळ, ड्रंकन म्हणजे दारू पिलेला व्यक्ती असतो तसा, रॅव्ड म्हणजे बडबडला. सोफी आपल्या भसड्या आवाजामध्ये दारू पिलेल्या माणसासारखा मोठ्यानं बरळू लागला. तो नाचू लागला, डान्स्ड, ओरडू लागला, हवल्ड, बडबडू लागला, रॅव्ड, आणि त्याने हे सगळे वातावरण बिघडवून टाकलं. द पोलिसमन मेअरली ट्रिल्ड हिज क्लब, turned his back to Sophie and remarked to a citizen. Thrilled म्हणजे फिरविणे. क्लब म्हणजे पोलिसाच्या हातामध्ये जे दंडुका असतो त्याला क्लब असं म्हटलेलं. त्या पोलिसमॅननं काय केलं, आपल्या हातामध्ये जे दंडुका असतो तो फक्त फिरवला. त्यानं सोफीकडं पाठ फिरवली आणि एका व्यक्तीला तो म्हणाला, टिस. टिस म्हणजे हा शॉर्ट फॉर्म आहे इट इजचा. इट इज
One of Yale lads' celebration, the goose egg they give to a Hartford college. Noisy, but no harm. We have instructed to let them be. आता इथं लॅड्स या शब्दाचा अर्थ मुलं असा होतो आणि गुज एग म्हणजे 0 स्कोअरवरती असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा पोलिसमन त्या भेटलेला त्याला एक सिटिझन होता, त्या सिटिझनला म्हणतोय हार्टफोर्ड कॉलेजला 0 गुणांना हरवल्याबद्दल आनंद साजरा करणारा हा कोणीतरी मुलगा दिसतोय आणि ही मुलं दंगा करतात पण यांचा बाकी काही उपद्रव नसतो आणि त्यामुळं त्यांना काहीही न करण्याचा आम्हाला आदेश देण्यात आलेला आहे. डिस्कन्सोलेट, सोफी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. डिस्कन्सोलेट या शब्दाचा अर्थ निराशेने होतो. सोफीचा 4था अटेम्प्टसुद्धा या ठिकाणी निष्फळ ठरलेला होता तुरुंगात जाण्यासाठीचा आणि त्यामुळं ही वॉज डिस्कन्सोलेट. तो निराश झालेला होता आणि निराश झालेला सोफी यानं अनअवेलिंगचा अर्थ होतो निष्फळ, रॅकेट म्हणजे उपद्रव. तो जो काही निष्फळ उपद्रव करत होता तो त्यानं थांबवला. वुड नेव्हर ए पोलिसमन ले हँड ऑन हिम. एखादा पोलिसमन खरंच आपल्यावरती हात टाकणार नाही का किंवा आपल्याला पकडणार नाही का. इन हिज अ फॅन्सी द आईसलँड सीम्ड ॲन अनअटेनेबल आर्केडिया. फॅन्सी या शब्दाचा अर्थ कल्पना असा होतो आणि आता मात्र त्याच्या कल्पना विश्वामध्ये असणारं ते आईसलँड हे त्याला अप्राप्य म्हणजे कधीही प्राप्त होणार नाही असं नंदनवन वाटायला लागलं. आर्केडिया. ही बटन्ड हिज अ थीन कोट अगेन्स्ट चिलिंग वाइंड. त्याच्या अंगावरती असा पातळ कोट होता. चिलिंग वाइंड म्हणजे थंडगार वारा सुटलेला होता. बाहेर पडलेल्या थंडगार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी अंगावरती असणाऱ्या पातळ कोटचं बटन त्यानं घातलं. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाइटिंग अ सिगार ॲट अ सिंगिंग लाईट. सिंगिंग म्हणजे हलणारी. तिथे एक दिवा होता, त्या दिव्याची ज्योत जी हालत होती तिथं एक छानपैकी कपडे घातलेला माणूस आपली सिगारेट त्या दिव्याच्या हलणाऱ्या ज्योतीवरती पेटवत होता. ही हॅड सेट हिज अ सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंट्रिंग. त्या व्यक्तीनं बरोबर येत असताना एक सिल्क अम्ब्रेला छत्री आणलेली होती. त्या दुकानामध्ये प्रवेश करत असताना त्या प्रवेशद्वारावरच त्यानं छत्री ठेवलेली होती. सोफी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब्ड द अम्ब्रेला अँड सॉन्टर्ड ऑफ विथ इट स्लोली. सोफीनं त्या दुकानामध्ये आत पाऊल ठेवलं. ग्रॅब्ड म्हणजे घट्ट पकडणे. तिथं असणारी छत्री त्यानं घट्ट पकडली. अँड सॉन्टर्ड आऊट म्हणजे रमतगमत बाहेर पडला. ती छत्री त्यानं घेतली आणि तिथून हळुवारपणे रमत तो बाहेर पडला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हास्टिली म्हणजे घाईघाईनं. तो सिगार पेटवत असणारा तो माणूस घाईघाईनं त्याच्या पाठीमागून यायला लागलेला. माय अम्ब्रेला ही सेड स्टेरनली या शब्दाचा अर्थ कठोर आवाजामध्ये असं होतो. अतिशय कठोर आवाजामध्ये तो म्हणाला, माझी छत्री. ओ इज इट. स्नियर्ड सोफी. स्नियर्ड म्हणजे उपहास. हो तुमची का. अशा पद्धतीनं तो सोफी अगदी उपहासानं म्हणाला. ॲडिंग इन्सल्ट टू प्रेट्टी लार्सेनी. आणि पुढं तो बोलता काहीतरी इन्सल्टिंग बोलला आणि बोलत असताना तो म्हणाला पेट्टी म्हणजे भुरटी किंवा मामुली. लार्सेनी म्हणजे चोरी. तो म्हणाला की भुरटी मामुली चोरी. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमन. ठीक आहे, मी चोरी केली ना, मग तू पोलिसांना का नाहीस बोलवत. आय टूक इट युअर अम्ब्रेला. त्यानं सरळ कबूलच केलं, मी घेतली ती तुझी छत्री. वाय डोंट यू कॉल ए कॉप. का मग त्या पोलिसांना बोलवत नाही आहेस.
देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर. अगदी त्यानं तो पोलिसमन दाखवून पण दिला आणि सांगितलं, बघ बघ त्या कोपऱ्यावरती तो तिथं उभा राहिलेला आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप. त्याचा कॉन्फिडन्स बघितल्यानंतर त्या अम्ब्रेलाचा मालक जो होता ना, त्यानं आपली चाल अतिशय मंद केली. सोफी डिड लाईकवाईज with a premonition that luck would again run against him. प्रिमॉनिशन म्हणजे संकेत मिळणं. आता मात्र सोफीला पुन्हा संकेत मिळाले की नशीब आतासुद्धा आपल्या विरोधात जाणार. म्हणजे आतासुद्धा आपल्याला अटक होऊ शकणार नाही. कारण त्या छत्रीचा मालक जो होता ना, त्याची जी ॲग्रेसिव्हनेस होता तो कमी झालेला होता. त्यानं आपली चाल मंदावलेली होती. द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली. त्या दोघांच्या मध्ये चाललेलं संभाषण, समोर पोलिसमन होताच, त्या पोलिसमननं अतिशय उत्सुकतेपोटी त्या दोघांच्याकडं बघितलं. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. ठीक आहे, तो छत्रीचा मालक म्हणाला. आणि तुम्हाला माहितीच आहे कशा चुका घडतात ते. होप यू विल एक्सक्यूज मी. मला अशी आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. आय पिक्ड इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रिकग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. आणि त्यानं सरळ सांगून टाकलं की सकाळीच एका रेस्टॉरंटमध्ये मी ती छत्री उचलली आणि जर तुम्हाला ती ओळखली असेल. आणि पुढं तो असं म्हणतो की मला आशा आहे तुम्हाला ती ओळखलीच म्हणा. ऑफकोर्स इट इज माईन सेड सोफी सॅवेजली म्हणजे रागानं. सोफीला सुद्धा राग आला. त्याला राग आला म्हणजे आपल्याला अटक होईल असं त्याला वाटत होतं, परंतु इथं सुद्धा अटक होत नाही म्हटल्यानंतर त्याला स्वतःचाच राग आलेला होता. आणि म्हणून तो रागाच्या स्वरात म्हणाला की होय, ती माझीच आहे. ती एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. एक्स अम्ब्रेला मॅन म्हणजे पूर्वीचा छत्रीचा मालक. रिट्रीटेड म्हणजे माघार घेतली. त्या पूर्वीच्या छत्रीच्या मालकानं यशस्वीरित्या माघार घेतली. द पोलिसमन हरीड टू असिस्ट ए टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ ए स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. त्या 2 ब्लॉक अंतरांवरून स्ट्रीट कार येताना पाहून पोलीस पलीकडच्या रस्त्यावरती एक ओपेरा जागा घालून एक उंच ब्लॉन्ड घाईघाईनं येत होता. त्याला मदत करण्यासाठी म्हणून निघून गेला. सोफी वॉकड ईस्टवर्ड थ्रू ए स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स म्हणजे दुरुस्तीचं काम सुरू होतं. रस्त्याच्या दुरुस्तीचं त्या ठिकाणी काम सुरू होतं आणि त्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे रस्ता थोडासा डॅमेज झालेला होता, खराब झालेला होता. त्या बाजूनं सोफी पूर्व दिशेला निघून गेला. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू ॲन एक्सकॅव्हेशन. हर्ल म्हणजे फेकून दिली, एक्सकॅव्हेशन म्हणजे खड्डा. रस्त्याचं काम सुरू होतं, तिथं एक खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये त्यानं रागानं ती छत्री फेकून दिली. He muttered against the man who wear helmet and carry clubs. आता इथं द मॅन हू विअर हेल्मेट अँड कॅरी क्लब्स ही टर्म जी आहे ती पोलिसासाठी आलेली आहे. हेल्मेट घातलेला माणूस आणि ज्याच्या हातामध्ये दंडुका आहे असा. त्याच्या विरोधात तो काहीतरी मट्टर्ड म्हणजे पुटपुटला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन देअर क्लचेस. कारण त्याला त्याच्या तावडीत सापडायचं होतं. दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज ए किंग हू कुड डू नथिंग रॉंग. परंतु त्या पोलिसांच्या दृष्टिकोनातून मात्र हा जणू काही एक राजा होता आणि जो कधीही कुठलीही चूक करू शकणार नव्हता. ॲट लेंथ सोफी रीच्ड वन ऑफ द ॲव्हेन्यू टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज फेंट. ॲव्हेन्यू म्हणजे खूप मोठा रस्ता, ग्लिटर म्हणजे झगमगाट, टर्मॉईल म्हणजे गोंगाट. थोडे अंतर चालून गेल्यानंतर सोफी झगमगाट
आणि गडबड कमी असणाऱ्या पूर्वेकडच्या रस्त्यावरती जाऊन पोहोचला. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स ए मेडिसन स्क्वेअर. ड्रॅग्ड म्हणजे फरफटत जाणे, ओढला जाणे. मेडिसन स्क्वेअर हा एक अमेरिकेमध्ये असणाऱ्या चौकाचं नाव आहे. तो मेडिसन स्क्वेअरच्या दिशेनं ओढला गेला. फॉर द होमिंग इन्स्टिक्ट सर्व्हिसेस इवन वेन द होम इज ए पार्क बेंच. खरं तर त्याचं घर हे पार्कमध्ये असणारं बेंच होतं, तरीसुद्धा तो घराच्या ओढीनं त्या मेडिसन स्क्वेअरच्या दिशेनं ओढला जाऊ लागला. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाइट कॉर्नर सोफी केम टू ए स्टँड स्टिल. स्टँड स्टिल म्हणजे स्थिरावला किंवा थबकला. मात्र एका अतिशय शांत वळणावरती सोफी येऊन थबकला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च, क्वायंट अँड रॅमलिंग अँड गॅबल्ड. तिथं एक जुनं चर्च होतं, जे की क्वायंट म्हणजे अत्यंत विलक्षण होतं, रॅमलिंग म्हणजे झंझावाती होतं, गॅबल्ड म्हणजे त्रिभुज आकार, छपराचा असा निमुळता होत गेलेला त्रिकोणी आकार असतो, त्याला त्रिभुज आकार म्हणतात, तशा पद्धतीचं ते चर्च होतं. थ्रू वन व्हायलेट स्टेन्ड विंडो ए सॉफ्ट लाईट ग्लोड where no doubt the organist loitered over the keys, making sure of his mastery of a coming Sabbath anthem. Sabbath anthem म्हणजे साबथ सण असं या ठिकाणी म्हणायचं. एका जांभळट रंगाच्या खिडकीच्या काचेच्या मधून एक मंद असा प्रकाश येत होता. तिथे बहुधा कुणीतरी ऑर्गन वाजवणारा अगदी सफाईदारपणे तिथल्या असणाऱ्या त्या स्वरपट्ट्यांवरती आपली बोटे फिरवत होता आणि येणाऱ्या साबत सणाकरता प्रार्थना गीत येणार होतं, त्या प्रार्थना गीताचा तो सराव करत होता. फॉर देअर ड्रिफ्टेड वन सोफीज इयर्स स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन ऑफ द आयर्न फेन्स. तिथून येणारे गोड संगीत सोफीच्या कानावरती पडले आणि लोखंडी कुंपणाशी तो एका जागी खिळून उभा राहिला. द मून वॉज अबव फुल अँड रेडियंट. वरती आकाशात चंद्र हा पूर्ण आणि तेजस्वी रॅडियंट दिसत होता. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. रस्त्यावरती वाहनांची आणि पेडेस्ट्रियन्स म्हणजे पदचारी, पायी चालणारे लोकांची संख्या ही खूपच कमी होती. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपिली इन द ईव्ज. चिमण्या ज्या आहेत त्या निद्रिस्त अवस्थेमध्ये, ईव्ज म्हणजे वळचण, वळचणीच्या खाली चिवचिव करत होत्या. ए लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. थोडक्यात सांगायचं तर ते दृश्य म्हणजे एखाद्या गावातल्या चर्चयार्डसारखं दिसू लागलेलं होतं. अँड द अँथम दॅट ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स. फेन्स म्हणजे कुंपण. आणि त्याचबरोबर ऑर्गॅनिस्टनं वाजवत असलेलं ते प्रार्थना गीत सोफीनं ऐकलं आणि तो त्या लोखंडी कुंपणाजवळ स्तब्ध झाला. For he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. म्हणजेच जेव्हा त्या सोफीच्या आयुष्यामध्ये आई किंवा गुलाबाचं फुलं होती, आशा आकांक्षा होत्या, मित्रपरिवार होता, सदाचार किंवा सद्वर्तनी लोक होते, इमॅक्युलेट थॉट्स पवित्र विचार होते, आणि तेव्हापासून त्याला ते ठाऊक होतं. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुअन्स अबाउट ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. कंजंक्शन म्हणजे या ठिकाणी मिलाप या अर्थी शब्द आलेला आहे, आणि रिसेप्टिव्ह म्हणजे
ग्रहण क्षमता, रिसेप्टिव्ह स्टेट, ग्रहण क्षमता या अर्थी शब्द आलेला आहे. सोफीच्या मनाची ग्रहण क्षमता आणि जुन्या चर्चेचा प्रभाव यांचा मिलाप होऊन त्याच्या हृदयात अचानकपणे एक विलक्षण आणि विस्मयकारक बदल घडून आलेला होता. ही व्ह्यूड विथ अ रायझिंग हॉरर द पिट इनटू विच ही हॅड ट्रम्बल्ड. म्हणजे अधोगतीची पातळी जी त्यानं गाठलेली होती त्याची त्याला जाणीव झाली आणि या जाणीवेनं तो भयभीत झाला. द डिग्रेडेड डेथ्स, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, wrecked faculties and base motives that made up his existence. त्यावेळी त्याला त्याच्या अवहेलनेचे दिवस, अयोग्य आणि अवाजवी इच्छा, मृतवत किंवा भग्न झालेल्या आशा, नष्ट झालेली त्याची कार्यशक्ती आणि जीवनाचा हरवलेला निरर्थक उद्देश यांनी त्याचे संपूर्ण अस्तित्व जे होते ते व्यापून टाकले. अँड ऑल्सो इन अ मुमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू धिस स्ट्रेंज मूड. स्ट्रेंज मूड म्हणजे विचित्र मनस्थिती. आणि त्याच क्षणी त्याच्या हृदयाने या विचित्र मनस्थितीला उल्हासित प्रतिसाद दिला. ए स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू बॅटल विथ हिज अ डिस्परेट फॅक्ट. डिस्परेट फॅक्ट म्हणजे अत्यंत वाईट वस्तुस्थिती. एका तीव्र प्रेरणेने, इच्छाशक्तीने त्याला या दुःखद किंवा अत्यंत वाईट वस्तुस्थितीला तोंड देण्यासाठी प्रेरित केले. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. मायर म्हणजे विपरीत परिस्थिती. या दलदलीतून तो स्वतःला बाहेर काढील आणि पुन्हा आपलं व्यक्तिमत्व निर्माण करेल. ही वुड कॉन्क्वेअर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लॅव्ड हिम. एन्स्लॅव्ड म्हणजे गुलाम, कॉन्क्वेअर म्हणजे विजय मिळवणे. त्याला गुलाम करून टाकलेली एक पापी मनोवृत्ती होती ना, त्याच्यावरती तो सहज विजय मिळवू शकेल. देअर वॉज अ टाईम. आणि हे सगळं तो का करू शकेल? कारण वेळ अजूनही गेलेली नव्हती, अजूनही त्याच्यासमोर वेळ होती. ही वॉज यंग यट, कारण अजूनही तो तरुण होता. ही वुड रिकरेक्ट हिज ओल्ड एगर ॲम्बिशन्स अँड पर्स देम विदाउट फॅल्टरिंग. आपल्या पूर्वीच्या सुप्त इच्छा आकांक्षांना पुन्हा जागृत करू शकला असता आणि न डगमगता त्याचा तो पाठपुरावा करू शकला असता. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. Revolution म्हणजे क्रांती. ऑर्गनच्या त्या पवित्र आणि मधुर स्वरांनी त्याच्या अंतर्मनामध्ये एक क्रांती घडवून आणलेली होती. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट म्हणजे गजबजलेल्या शहरामध्ये. उद्या तो गजबजलेल्या शहरामध्ये जाऊन काम शोधू शकेल. ए फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम ए प्लेस ॲज अ ड्रायव्हर. फर म्हणजे लोकरीचं कापड. लोकरीचं कापड आयात करणाऱ्या एका व्यक्तीनं त्याला ड्रायव्हरची नोकरी देऊ केली होती. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. या जगामध्ये तो कुणीतरी बनेल. वुड बी नक्कीच बनेल. सोफी फेल्ट ए हँड लेड ऑन आर्म. सोफीला त्याच्या बाहूवरती कुणीतरी हात ठेवलेला आहे असं जाणवलं. He looked quickly around into the impassive face of a policeman. त्याने झटकन मागं वळून पाहिलं तर एखाद्या पोलिसाचा निर्विकार चेहरा त्याच्याकडे पाहत आहे असं त्याला दिसलं. What are you doing here?
आस्क्ड द ऑफिसर. त्या ऑफिसरने त्याला विचारलं, तू काय करत आहेस इथं? नथिंग सेड सोफी. काहीच नाही असं सोफी म्हणाला. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन. तर चल मग माझ्याबरोबर असं तो पोलिसमन म्हणाला. 3 months ऑन द आइसलँड. द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग. मॅजिस्ट्रेट म्हणजे कोर्टामधला न्यायाधीश. 3 महिने बेटावरील तुरुंगात. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टातल्या न्यायाधीशानं फरमावलं आणि सोफीची रवानगी कोर्टात किंवा तुरुंगात झाली. इथं हे कथानक संपतं. परंतु कथानकाचा शेवट जो आहे तो वाचकांच्यासाठी अनएक्सपेक्टेड आहे, अनपेक्षित आहे. सुरुवातीपासून तुरुंगात जाण्यासाठी सोफी बरेच प्रयत्न करतो, परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश येतं. शेवटी मात्र जीवनाचा खरा मार्ग त्याला लक्षात येतो आणि कष्ट करून आपण आपलं जीवन जगावं असं त्याला वाटतं. त्याच वेळी पोलीस पकडून त्याला तुरुंगात टाकतात. हा एक उपरोधात्मक शेवट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि हाच संदेश या कथेच्या माध्यमातून लेखक आपणास देऊ इच्छितो. मग याच्यातला मेसेज काय बघा. मेनी टाइम्स वी एक्सपेक्ट समथिंग टू हॅपन, हावेवर द ऑपोजिट हॅपन, सो लाईफ इज आयरॉनिकल. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण काहीतरी करण्याचं ठरवतो पण काहीतरी वेगळंच घडतं. बऱ्याच वेळेला आपल्याला काहीतरी वाईट घडवण्याच्या उद्देशानं आपण करायला जातो, त्यावेळी काहीतरी चांगलं घडतं आणि काहीतरी चांगलं घडवण्याचा उद्देश मनामध्ये ठेवून आपण काहीतरी करायला जातो, त्याचवेळी नेमकं आपल्या हातून काहीतरी वाईट घडतं. आणि म्हणून आयुष्य हे एक उपरोधात्मक आहे अशा पद्धतीचा संदेश आपल्याला या पाठाच्या माध्यमातून, या कथेच्या माध्यमातून लेखकानं दिलेला आहे. आता थोडक्यात तुम्हाला ही कथा 1-2 मिनिटात उजळणी करूयात. इथं एक सेंट्रल कॅरेक्टर आहे सोफीचं. हा सोफी गरीब घरातला आहे. थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण तुरुंगात जावं असं त्याला वाटतं आणि मग तुरुंगात जाण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे करण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः 5 वेळा त्यानं वेगवेगळे प्रयत्न करून तुरुंगात जाण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये तो एका लक्झरियस रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिथला वेटरच त्याला ओळखतो, त्याला बाहेर काढतो. तो त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊच शकत नाही. तिथून बाहेरूनच तो निघून जातो आणि मग त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काहीतरी खायचं आणि मग तुरुंगात जायचं हा त्यानं केलेला विचार त्या ठिकाणी फसतो. पहिला अटेम्प्ट या ठिकाणी फसला. दुसऱ्यांदा तो एका दुकानाची काच फोडतो. पोलीस आपल्याला पकडतील आणि मग आपल्याला तुरुंगात टाकतील असं त्याला वाटलं, परंतु पोलीस साधा त्याच्यावरती संशयसुद्धा घेत नाहीत आणि त्या ठिकाणी सुद्धा त्याचा तुरुंगात जाण्याचा प्रयत्न फसतो. तिसरा प्रयत्न, तो एका साध्या हॉटेलमध्ये जाऊन भरपूर जेवतो. वेटरला सांगतो की माझ्याजवळ तुला देण्यासाठी पैसे नाही आहेत. त्या ठिकाणी मग पोलिसाला बोलवा म्हणतो, परंतु वेटर काही त्याला पोलिसाला बोलवत नाहीत. थोडा मार मिळतो पण तुरुंगात जाण्याचं स्वप्न काही त्याचं पूर्ण होऊ शकत नाही. चौथ्या प्रयत्नामध्ये तो एका थिएटरसमोर जातो, जोरजोरात ओरडतो, पोलिसांच्या समोर असभ्य वर्तन करतो, परंतु तरीसुद्धा ती एका फुटबॉलच्या जिंकलेल्या टीमचा सदस्य आहे आणि दंगा करतोय असं समजून पोलीस त्या ठिकाणी सुद्धा त्याला सोडून देतात आणि तो तुरुंगात जाण्याचं जो स्वप्न बाळगून होता ते पूर्ण होत नाही आहे. 5व्या प्रयत्नाच्या वेळी एका सिगारेटच्या दुकानाच्या बाहेर असणारी छत्री तो चोरतो. छत्री चोरल्यावर तरी आपल्याला तुरुंगात टाकतील असं त्याला वाटतं, परंतु त्याला त्यावेळीसुद्धा तुरुंगात टाकत नाहीत. त्याच्यावरती त्यावेळीसुद्धा संशय येत नाही. असे बरेचसेच प्रयत्न करतो आणि शेवटी एक सॅबथसाठी गायलं जाणारं अँथम त्याच्या कानावरती पडतं आणि त्यावेळी त्याच्या मनामध्ये बदल घडून येतो. त्याला असं वाटतं की तुरुंगात जाणं हे काही योग्य नाही आहे, कष्ट करून आपण जगायला पाहिजे आणि मग या शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी जाऊन आपण कष्ट करूयात आणि मग आपलं एक आयुष्य जगूयात असं त्याला वाटतं. आणि त्याच वेळी पोलीसमन येतो, त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो, तू काय करतोयस असं विचारतो. त्याला घेऊन बरोबर जातो आणि त्याला 3 महिने तुरुंगात अशी शिक्षा दिली जाते. अशा पद्धतीनं उपरोधात्मक असणारा हा
पाठ आहे किंवा ही कथा आहे. या कथेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी ज्या आपल्या मनासारख्या घडत नाहीत, बऱ्याच वेळा आपण काहीतरी वेगळंच करायला जातो आणि वेगळंच घडतं, अशा पद्धतीचा मथितार्थ सांगण्याचं काम या कथेच्या माध्यमातून केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विल्यम सिडनी पोर्टर अर्थात ओ हेनरी यांची कथा द कोप अँड द अँथम या ठिकाणी समाप्त होत आहे. या कथेचा पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे दोन्हीही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. हे दोन्हीही व्हिडिओ वारंवार पहा, त्या कथानक समजून घ्या आणि त्यानंतर या कथानकाच्या खाली असलेल्या सर्व ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटीज सोडवा. धन्यवाद.